बहुचर्चेत असलेली लाडकी बहिणीची ई-केवायसी बाबत मात्र एक मोठा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे। जर तुम्ही केवायसी केली नसेल तर तुम्हाला यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही। दरम्यान ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत। 18 नोव्हेंबरपर्यंत महिलांनी ई-केवायसी करण्याचं सांगितलं आहे। मात्र 18 नोव्हेंबरपर्यंत सर्व महिलांनी ई-केवायसी होणार नाही असं म्हणणं देखील आहे। त्यामुळे त्यांनी केवायसीसाठी मुदतवाढीची मागणी देखील केली होती। याबाबत मंत्री अदिती तटकरेंनी मात्र एक मोठी घोषणा केली आहे। ते म्हणजे अदिती तटकरेंनी ई-केवायसी मुदतवाढीबाबत माहिती दिली असून लाडकी बहीण योजनेची ई-केवायसीसाठी अंतिम तारीख ही 18 नोव्हेंबर आहे। साधारणपणे रोज 5 लाख महिलांची केवायसी वेबसाईटवर पूर्ण होत आहे। आतापर्यंत 1 कोटी लाडक्या बहिणींनी केवायसी पूर्ण केल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे। मात्र लाडकी बहीण योजनेची केवायसीसाठी मुदतवाढ होणार का असा प्रश्न अदिती तटकरेंनी विचारात घेण्यात आला होता। त्यावर त्यांनी सांगितलं की मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी पूर परिस्थिती झाली होती, त्यामुळे अनेक महिलांचे कागदपत्र देखील गहाळ आहेत। त्यामुळे त्या दृष्टीने केवायसी मुदतवाढ देण्याबाबत विचार सुरू आहे। लवकरच याबाबत निर्णय देखील घेतला जाईल अशी माहिती समोर येत आहे।